एक लक्षात घ्या, पालकमंत्रीपद हे संख्येच्या बळावर असलं पाहिजे. आदिती तटकरे यांनी मागच्या 5 वर्षात पालकमंत्री 2.5 वर्ष पालकमंत्रीपद केलं आणि त्यावेळेला भरत शेठ यांनी शिंदे सेनेने माघार घेतली होती. त्यांचे आमदार पण 3 होते. तर यावेळेला भरत शेठ हे माझे सहकारी आहेत की आदिती पण माझ्या जवळची आहे. पण आज भरत शेठ हा 4 वेळा आमदार झालेला आहे. बांधकाम खात्याचा सभापती म्हणून त्यांनी काम चांगलं केलं आहे आणि खऱ्या अर्थाने गरिबाचा नेता म्हणून भरत शेठची ओळख आहे. आणि मंत्री झाल्यावरती पण ते जमिनीवरून चालतात आणि हा वाद लवकरात लवकर मिटला पाहिजे. भरत शेठ यांना किंवा आदिती यांचा जर वाद मिळत नसेल, आज पालकमंत्री पद नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नाही, जिल्ह्याचं वाटप बरोबर नाही, तर आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे सरकारकडे की तुमचा वाद जर मिटत नसेल तर हे पालकमंत्रीपद BJPला द्या. म्हणजे जनतेचे प्रश्न, एखादा विषय कितीपर्यंत लांबवायचा याला पण मर्यादा आहे. मला वाटत होतं की 1 मेला पालकमंत्री रायगडचे होतील आणि पालकमंत्रीपद हे महत्त्वाचं आहे. मंत्रालयात बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत याच्यासाठी सरकारने न्यायव्यवस्थेने व्यवस्था केलेली आहे. आणि आता पालकमंत्रीपद नसल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या त्यांच्या समन्वय साधण्यामध्ये. रोज बैठका होतात आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याच्या विकासाला त्याच्यामुळे खीळ बसलेला. रायगड जिल्हा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा आहे. हा औद्योगिक आणि पर्यटन जिल्हा आहे. बाकीच्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद नसेल, दुसरीकडे दिलं तर चालेल, पण रायगड जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आहे, इथे प्रदूषणाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि मेन म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतं महाराष्ट्राची पालकमंत्रीपदाची ही झाल्यापासून रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद एवढ्या विलंबाने मिळणारी पहिलीच घटना आहे. माझी मागणी आहे की आता लवकरच 15 ऑगस्ट होईल, तर या 15 ऑगस्टच्या अगोदर पालकमंत्रीपद कोणतरी व्यक्ती सरकारने द्यावी. डेली विजेसवरची नको, काम चलावू पालकमंत्रीपद झेंडावंदन कोणी करायचं हा वादविवाद न करता खऱ्या अर्थाने माझी अपेक्षा आहे. मी आता अधिक बोलणार नाही कारण मला बंधन आहेत. कारण मी मागच्या वेळेला जेव्हा मुलाखत दिली होती त्यावेळेला मी स्वतंत्र होतो, पण आता मी एक पक्षात गेल्यामुळे BJP गेल्यामुळे मला बंधन आहेत. पण माझी मागणी आहे की आमचे नेते रविशेठ पाटील यांनी ही मागणी केली पाली येथे कार्यक्रमात की तुमच्यात वाद मिटत नसेल तर BJPला द्या. BJPचे पण 3 आमदार आहेत, खासदार आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत आणि लवकरात लवकर वाद मिटवावा. कारण हे युतीचं सरकार आहे आणि युतीमधलेच मंत्री आणि आमदार जर एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असेल तर जनतेची करमणूक होते. ही करमणूक दोन्ही बाजूंनी थांबली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सरकार स्थापन होऊन पण आज होत नाही, त्याच्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. एकंदरीत